नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 2025 ला राज्यसेवेचा नवीन पॅटर्न लागू होतोय। लेखीचा पॅटर्न आहे, रिटनचा पॅटर्न आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिटनच्या पॅटर्नला खूप मोठा प्रश्न असतो की सर तयारी करायची, अगोदर ऑब्जेक्टिव्ह होतं, सोपं होतं, मग आता मेंटोरिंग मिळेल का, गाईडन्स मिळेल का, आमचे पेपर चेक केले जातील का, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईनला शिकवता त्याच पद्धतीने तुम्ही आमच्या ऑनलाईन बॅचला सुद्धा शिकवाल का, हा मोठा प्रश्न। तर मी महेश शिंदे स्वतः तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आम्ही ऑफलाईनच्या बॅचला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला ऑनलाईनला सुद्धा शिकवणार आहोत। आणि यासाठीची आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची राज्यसेवेची 2025 ची नवीन पॅटर्नची ऑनलाईनची बॅच येते। महत्त्वाची गोष्ट काय आहे, या बॅचला तुम्ही वर्षभरात कधीही ॲडमिशन घेऊ शकता, कधीही, त्यावर कसलंही रेस्ट्रिक्शन नाहीये। काय फायदा होतो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा हा होतो की त्या ठिकाणी आमची ही बॅच लाईव्ह वाली बॅच आहे। लाईव्ह म्हणजे लाईव्ह लेक्चर खूपदा असं होतं की तुम्ही कुठेतरी गृहिणी असता, जॉब करणारे असता, कुठेतरी कॉलेज करणारे असता, किंवा सगळ्या दिवसभराच्या धावपळीमध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही। मग असं होतं की सर वेळ मिळत नाही, मग तयारी कशी करू, काय करू, व्हिडिओ कधी बघू, लाईव्ह लेक्चर किती वेळा बघू शकतो। तर आमच्याकडनं तुम्ही लेक्चर बघण्यावरती असंच कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही आहे। फक्त काय, तुम्ही फोन नंबर बदलता कामा नये किंवा तुम्ही फोन चेंज करता कामा नये। खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर हा पर्टिक्युलर कोर्स लॅपटॉपवर दिसेल का, तर आमचा ऑनलाईनची बॅच लॅपटॉपवर दिसत नाही। मात्र जर तुमच्याकडे टॅबलेट असेल जो सिम इनेबल्ड आहे, ज्यामध्ये सिम कार्ड चालतं, तर त्या पर्टिक्युलर टॅबलेटमध्ये आमचा ज्ञानदीपचा हा MPSC ऑनलाईनचा कोर्स नक्की दिसेल। महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीने ऑनलाईनला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही, ज्या पद्धतीने ऑफलाईनला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडनं ऑनलाईनला सुद्धा शिकवून घेणार आहोत। आणि तुम्हाला दुसरा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर जेव्हा तुम्ही ही ऑनलाईनची बॅच जॉईन करता त्यावेळेस मागच्या वर्षीची जी आमची ऑनलाईनची बॅच होती, जी सध्या आमच्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात आहे, ही रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला आमच्याकडनं 2 वर्षांसाठी मोफत ॲक्सेस मिळतो। रेकॉर्डेड बॅचला तुम्हाला आमच्याकडनं मोफत ॲक्सेस मिळतो कोणत्याही अडचणीशिवाय। पर्पज हा आहे की आमच्याकडं ऑनलाईनला आलेल्या विद्यार्थ्याला जर लाईव्ह लेक्चर नाही पाहता आलं किंवा त्याच्या आवडीचा विषय नाही पाहता, त्याला ते पर्टिक्युलर लेक्चर पाहता यावं, यासाठी पर्टिक्युलर बॅच आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी ऑनलाईनची बॅच आहे यामध्ये रोज 2 ते 3 लेक्चर असतील। मग सर आम्ही फॅकल्टीसोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर महत्त्वाची गोष्ट आहे, रोज 2 ते 3 लेक्चर असतील, डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, तुम्ही डाऊट विचारू शकता, लेक्चरच्या शेवटी डाऊट क्लिअर केले जातील, सगळ्या फॅकल्टीजचे फोन नंबर तुमच्यावर शेअर केले जातील। या बॅचचा कालावधी 11 महिने आहे। मात्र या बॅचमध्ये जे लेक्चर होतील यांना परत तुम्हाला आणखीन 1 वर्षभर ॲक्सेस आमच्याकडनं असेल। रेकॉर्डेड बॅचला 2 वर्ष ॲक्सेस, आणि ही जी लाईव्हची बॅच आहे याला सुद्धा आमच्याकडनं तुम्हाला 2 वर्ष ॲक्सेस आहे। ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरला जायचं आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी नावाचं आपलं हे जे ॲप आहे 27 MBचं, याची साईज आता थोडीफार मोठी झालेली असेल, तर ज्ञानदीप अकॅडमी, त्या ठिकाणी 2-3 ज्ञानदीपचे ॲप आहेत ज्या ठिकाणी माझा फोटोवर रिफ्लेक्ट होतो, तो ज्ञानदीप अकॅडमी नावाचा ॲप तुम्ही डाउनलोड करा। यात तुम्हाला मिळेल, यावर तुम्ही MPSC इंटिग्रेटेड बॅच 24-25 लाईव्ह जर सर्च केली त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच मिळेल। तुम्ही ही बॅच ॲपवर जॉईन करू शकता। या बॅचबद्दल जर तुम्हाला आणखीन जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्हाला हे 2 फोन नंबर शेअर करतो, 2 फोन नंबर आहेत, यांच्यावर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट ॲड्रेस करू शकता। महत्त्वाचा फक्त एक विनंती काय आहे की तुम्ही जे फोन करता तर फोन करण्याच्या वेळा थोड्या व्यवस्थित ठेवा, कारण तुम्ही खूप लेट नाईट कॉल करता, ज्यावेळी तुम्हाला रिप्लाय देता येत नाही। फोन नंबर आहे 90 11 66 10 आणि 20, आणि दुसरा फोन नंबर आहे 88 06 277 677। तर 2 फोन नंबरला तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट ॲड्रेस करू शकता। दोन्ही फोन नंबरला कॉल करताना शक्यतो सकाळी 10:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:45 या वेळेत कॉल करा। इतर वेळी सुद्धा आम्ही कॉल उचलण्याचा नक्की प्रयत्न करू, पण यावेळेस जर तुम्ही कॉल केला तर तुमचे डाऊट चांगल्या पद्धतीने आम्हाला ॲड्रेस करता येतील। मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी ही जी ऑनलाईन बॅच आहे, या बॅचमध्ये ज्या क्लास नोट्स आहेत, तुम्ही पोस्टल चार्जेस पे केले आणि तुम्हाला क्लास नोट्स सोबत माइंड मॅप सोबत ॲनालिसिसची पुस्तकं आमच्याकडनं तुम्हाला घरपोच पुरविली जातील। फक्त तुमचा ॲड्रेस योग्य असायला हवा आणि तुम्ही पोस्टल चार्जेस पे केले की सगळी पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या फॅकल्टी आमच्या ऑफलाईनला शिकवतात त्याच फॅकल्टी त्याच तोडीसतोड तुम्हाला ऑनलाईनला सुद्धा शिकवणार आहात। यामुळे तुम्हाला पुण्यात येण्याची आवश्यकता नाही, तुम्ही घर बसल्या बसल्या ही बॅच, आमची ऑनलाईनची बॅच जॉईन करू शकता अत्यंत कमी फीसमध्ये। महत्त्वाचं, या बॅचची फीस फक्त 50,000 रुपये आहे, लक्षात घ्या, फीस 50,000 रुपये आहे। आणि ही 50,000ची फीस तुम्ही 5 टप्प्यात भरू शकता। प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुणिले 5 असं तुम्ही 5 टप्प्यात ही पर्टिक्युलर फीस भरू शकता, जे महत्त्वाचं आहे। परत एकदा सांगतो,
ऑनलाईनची फीस फक्त 50,000 रुपये आहे. ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 असं 5 महिने 5 टप्प्यात फीस भरून या बॅचचा नक्की बेनिफिट घेऊ शकता. मग महत्वाचं काय आहे, तर ही बॅच रोज 2 लेक्चर असेल, नंतर लेक्चर वाढत जातील. पण नवीन पॅटर्नमध्ये आन्सर रायटिंगला, उत्तर लेखनाला खूप महत्व आहे. उत्तर लेखनाच्या कौशल्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. म्हणून या पर्टिक्युलर ठिकाणी ही जी बॅच आहे याचा आन्सर रायटिंग रोज करून घेतलं जाईल. रोज म्हणजे डेली लाईव्ह आन्सर रायटिंग असणार आहे. काय असणार आहे? रोज लाईव्ह आन्सर रायटिंग असणार. यामध्ये काय असणार आहे? आज तुम्हाला 4 प्रश्न देण्यात येतील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. संध्याकाळी का? तुम्ही कुठनंतरी जॉबवरून आलेले असता, कुठंतरी तुमचा जॉब असतो, दिवसभर घाई असते, काहीतरी काम असतं आणि यावेळेस काय असतं की तुम्ही संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर निवांत असता. त्यामुळे प्रिफरेबली इव्हिनिंग टाइम मध्ये संध्याकाळच्या वेळेला रोजच्या रोज आम्ही तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणार आहोत. डेली आन्सर रायटिंगच्या प्रोग्रामला आमचं नाव आहे समर्पण. ही ज्ञानदीप अकॅडमीची युनिक सेलिंग पॉइंट आहे, USP आहे, जो आम्ही आन्सर रायटिंग रोज करून घेतो ऑनलाईनच्या बॅचला. आज 4 प्रश्न देण्यात येतील. तुम्ही या 4 प्रश्नांवर विचार करायचा, स्ट्रक्चर मेकिंग करायचे, थॉट प्रोसेस करायचे. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी या 4 क्वेश्चनचं डिस्कशन असेल. जो पार्ट तुम्हाला शिकवून झालाय, जो पार्ट तुम्हाला टीच करून झालाय, त्याच्यावरती रोजच्या रोज आन्सर रायटिंग असणार आहे. सोबत प्रत्येक 10 दिवसांनी किंवा तुमचा सायझेबल पोर्शन जर कव्हर झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला पेपर तुमचा चेक करण्यात येईल. प्रत्येक महिन्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट या ठिकाणी असणार आहे. ज्या पद्धतीने ऑफलाईनला आहे त्याच पद्धतीने तुमची सगळी टेस्ट असणार आहे. सोबत तुम्हाला क्लास जॉईन केल्यानंतर स्टेट बोर्डचं 150 लेक्चर्सची एक बॅच फ्री मध्ये मिळेल. जर तुम्हाला हवं असेल तर त्या ठिकाणीच आम्ही तुम्हाला NCERTची बॅच सुद्धा, जी इंग्लिशमध्ये आहे, जवळपास 250+ लेक्चरची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ते 400ला 400 लेक्चर तुम्ही पाहू शकता. सोबत स्टेट बोर्डवरती तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सच्या पद्धतीने टेस्ट असणार आहेत, ज्या टेस्ट तुम्हाला ॲपमध्ये मिळतील. तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता. सॉल्व्ह केलेला पेपर तुम्ही सॉफ्ट कॉपी फॉर्मॅटमध्ये आम्हाला पाठवायचा आहे. तो आम्ही इव्हॅल्युएट करून तुम्हाला परत वापस पाठवणार आहोत. ही महत्वाच्या आन्सर रायटिंगची आहे. सगळ्यात महत्वाचं रोज संध्याकाळी तुम्हाला या ठिकाणी आन्सर रायटिंग करायची आहे, जो आमचा युनिक पॉइंट आहे. त्यानंतर इथं महत्वाचं काय आहे, तुम्हाला माहित आहे की नवीन पॅटर्न मध्ये जो निबंध आहे, या निबंधाला जवळपास 250 मार्कांचं वेटेज आहे. म्हणजे जनरल स्टडीजच्या एका पेपर एवढं वेटेज आहे, जे आपण नेग्लेक्ट करतो. यामुळे तुमचा क्लास सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला आणि प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला तुमची एस्सेची टेस्ट कंपल्सरी होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला आणि प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेला तुमची एस्से टेस्ट कंपल्सरी होणार आहे. सोबत त्या टेस्टचं इव्हॅल्युएशन, मूल्यांकन सुद्धा होणार आहे, जे सगळ्यात महत्वाची बाब आहे. याचं मूल्यांकन सुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला बेनिफिट्स काय काय मिळणार आहे. तर पहिली गोष्ट, तुम्ही स्टुडिओ लाईव्ह बॅच जॉईन केल्यानंतर आमची मागच्या वर्षीची जी MPSCची लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे, मागच्या वर्षीची MPSCची लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे, तरी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुम्हाला क्लासकडनं फ्री मध्ये मिळणार आहे. ही बॅचचा ऍक्सेस तुम्हाला जवळपास किती वर्षासाठी असणार आहे? हा ऍक्सेस तुम्हाला जवळपास 2 वर्षांसाठी असणार आहे. लक्षात घ्या, रेकॉर्डेड बॅच तुम्हाला क्लासकडनं फ्री मध्ये मिळेल. याचा ऍडव्हान्टेज काय होतो, समजा तुम्हाला एखादा कन्सेप्ट कळत नाहीये, उद्या तुम्हाला तो शिकवला जाणार आहे. आज तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, उद्या लेक्चर अटेंड करू शकता, परत व्हिडिओ रिपीट पाहू शकता. ऍडव्हान्टेज हा होतो की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली येते. पक्क लक्षात घ्या, आपण प्रिपरेशन सुरू केल्यानंतर सुरुवातीपासून आपला मॅक्सिमम फोकस आकडेवारी पाठ करणं, सनावळ्या पाठ करणं, व्यक्तींची नावं पाठ करणं याकडे सगळ्यात जास्त असतो आणि यामुळे आपला अभ्यासाचा फोकस हलतो. हे होऊ नये यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे, महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही या पर्टिक्युलर केसमध्ये न चुकता 2 वर्ष रेकॉर्डेड बॅच पाहू शकता. या बॅचचा मेन पर्पज आहे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणं. एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत तुम्ही या पर्टिक्युलर ठिकाणी कोणत्याही पद्धतीने, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने क्रिएटिव्हली लिहू शकत नाही, आन्सर रायटिंग चांगली करू शकत नाही. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे, तर आन्सर रायटिंगसाठी UPSCचे स्टँडर्ड पेज फॉर्मॅट आहे, आन्सर रायटिंगचं पेज आहे. याची PDF आम्ही तुम्हाला शेअर करू, जी तुम्हाला त्या ठिकाणी प्रिंट करून घ्यायची आहे. जर समजा तुम्ही पुण्यामध्ये असाल आणि ऑनलाईन क्लास लावला असेल तर मात्र तुम्ही क्लासला येऊन आन्सर रायटिंगचे पेजेस घेऊन जाऊ शकता. पण PDF वरच तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे. यामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी असं दाखवलेलं तुमच्या लक्षात येईल, हे आन्सर रायटिंगचं पेज आहे. मी तुम्हाला दाखवतो आन्सर रायटिंगचं पेज कसं असतं. सी हे आन्सर रायटिंगचं पेज आहे. ही PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल.
एक पक्क लक्षात घ्या, तुम्हाला जी काय आन्सर रायटिंग करायची आहे ही सगळीच्या सगळी आन्सर रायटिंग तुम्हाला या पेज मध्येच करायची आहे. या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन केलं की डू नॉट राईट इन दिस मार्जिन. तुम्हाला या मार्जिन मध्ये लिहायचं नाहीये, पण तरी सुद्धा आपण काय करतो, आपला एखादा शब्द ए इकडे जातो, अँड इकडे जातो, काहीतरी आपण इकडे लिहितो, आपण ते कॅज्युअली करतो. मात्र युपीएससी आणि एमपीएससीचं म्हणणं आहे असं कॅज्युअली करणारी लोक कॅज्युअल असतात, प्रोफेशनल नसतात. मग जर समजा तुम्हाला चुकून या बाजूला नियम सांगून सुद्धा जर तुम्ही इथं लिहिलं असेल तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला पेनल्टी मार्क्स लावले जातील. समजा इमॅजिन करा तुम्हाला पेनल्टी मार्क्स -5 लावले, तुम्हाला वाटतं काय फरक पडेल -5 न, पण असं नाहीये. एका मार्कावरती जवळपास 25 विद्यार्थी असतात. एका मार्कावरती 25 विद्यार्थी असतात. जर तुम्हाला -5 मिळाले, तुमची रँक जवळपास 125 न खाली जाणार आहे, 125 न खाली जाणार आहे. जर तुमची रँक 125 न खाली गेली तर साधा हिशोब लावा, तुम्ही डेप्युटी कलेक्टरचे नायब तहसीलदार केव्हा व्हाले तुम्हाला कळणार सुद्धा नाही. यामुळे पक्क लक्षात घ्या, तुम्हाला प्रोफेशनली प्रिपरेशन करायचं आहे. या टाईपचं आन्सर रायटिंगची पीडीएफ तुम्हाला ऍडमिशन घेतले की लगेचच्या लगेच शेअर केली जाईल. याचं प्रिंट करायचं आणि प्रत्येक आन्सर तुम्हाला याच्यावरतीच लिहायचं आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा. जोपर्यंत तुम्ही प्रोफेशनली प्रिपरेशन करत नाही तोपर्यंत स्कोर येत नाही. यासोबतच तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी असणारं आन्सर रायटिंगचं बुकलेट सुद्धा क्लासकडनं प्रोव्हाइड केलं जाईल. बुकलेट का महत्वाचं आहे, त्यामागचं कारण असं आहे, युपीएससी मध्ये आता आपल्याला एमपीएससी काय रुलिंगचे पेजेस देईल का ब्लँक पेजेस येईल याबद्दल आपल्याला अंदाज नाहीये. पण जर समजा आपल्याला ब्लँक पेजेस आले तर युपीएससी फॉर्मॅट काय आहे, युपीएससी मध्ये कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट अटॅच करता येत नाही, प्रश्न लिहिता येत नाही. क्वेश्चन पेपर तुमच्या आन्सर बुकलेटवरच प्रिंट असतो. त्या क्वेश्चन जो प्रिंट असतो त्याच्या खाली तुम्हाला तेवढी स्पेसिफाईड जागा दिलेली असते, तुम्हाला तेवढ्या जागेतच लिहायचं असतं. जर तुमचं उत्तर चुकलं तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीने नवीन आन्सर बुकलेट, नवीन सप्लिमेंट मिळत नाही. यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून सेम याच टाईपच्या आन्सर रायटिंगच्या पेजवर प्रिपरेशन करायचं आहे की ज्याच्या आधारावरती तुमचा आन्सर प्रोफेशनली तयार होणार आहे. हे बुकलेटची मोफत पीडीएफ सुद्धा तुम्हाला क्लासकडनं शेअर केली जाईल. महत्वाची गोष्ट, प्रिलिमची टेस्ट सिरीज तुम्हाला लाईफ टाइम फ्री असेल. एनसीईआरटी बॅचचे 250+ लेक्चर्स, स्टेट बोर्डच्या बॅचचे 150+ लेक्चर्स, म्हणजे जवळपास ही 400 व्हिडिओची बॅच आहे. 400 व्हिडिओची बॅच तुम्हाला क्लासकडनं फ्री मध्ये अवेलेबल करून दिली जाईल. हे सगळ्यात महत्वाचं गणित आहे. मग सगळ्यात महत्वाचं आहे काय असतं, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही या, मी तुम्हाला मेंटरशिप करून देतो. पण काय असतं, तुम्ही काही येत नाही, तुम्ही मेंटरशिपला येत नाही, तुमचं नुकसान होतं. यामुळे आम्ही काय केलंय, आम्ही दरवर्षी या प्रकारचं मेंटरशिपचा प्लॅन ऑफ ऍक्शन डिझाईन करतो. हा एकदम प्रोफेशनली डिझाईन केलेला प्लॅन ऑफ ऍक्शन आहे. बघा लक्षात घ्या, हा प्लॅन ऑफ ऍक्शन का महत्वाचा तुमच्याकडे दिसत असेल तर एक लक्षात घ्या. आता हा जो प्लॅन ऑफ ऍक्शन आहे हा तुम्हाला फॉलो करायचा आहे. तुम्ही जोपर्यंत फॉलो करत नाही तोपर्यंत रिझल्ट मिळत नाही. आम्ही काय केलंय, आम्ही या प्रकारचं एक बुकलेट बनवलेलं आहे. या बुकलेटची सॉफ्ट कॉपी तुम्हाला शेअर केली जाईल. या ठिकाणी बघा, मंडे, त्यानंतर ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे सगळ्या डेजचं सांगितलंय. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या वीक मध्ये तुम्ही काय केलं हे प्रॉपरली या ठिकाणी मेन्शन करायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही मंडेला हे डेट टाकलं, समजा आज किती डेट आहे, कन्सिडर करा 5 तारीख आहे, 5 जून 2024. तुम्ही आज किती तास अभ्यास केला या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचंय. तुम्ही आज आन्सर रायटिंग केली आहे का, नाही आज आन्सर रायटिंग झाली नाही, माझ्या घरी फॅमिली फंक्शन होतं, इथं क्रॉस मार्क करा. सोबत तुम्ही आज डीएनए पाहितलेला आहे का, किंवा तुम्ही द हिंदू अनालिसिस पाहितला आहे का. लक्षात घ्या, नवीन पॅटर्न नुसार प्रश्न विचारताना राष्ट्रपतीची कामं काय, त्याचं वय कसं असतं, महाभियोग म्हणजे काय, त्याला कोणत्या कारणावरून पदावरून काढलं जातं, या प्रकारचे कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. जे प्रश्न असतात करंट इव्हेंट लिंक्ड असतात. मग ते करंट इव्हेंटचं लिंकेज करण्यासाठी इंग्लिश मधल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला रोज लाईव्ह मध्ये द हिंदू अनालिसिस घेतो आणि मराठी मीडियम मध्ये आपण रोज लाईव्ह डेली न्यूज अनालिसिस घेतो. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला जाल त्या ठिकाणी तुम्हाला द हिंदू अनालिसिस आणि डेली न्यूज अनालिसिसचे युट्यूबचे व्हिडिओ आपल्या चॅनलला दिसेल लाईव्ह सेक्शन मध्ये. मग तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे का याला टिक करायचं. योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिन आहे, गव्हर्नमेंट प्रकाशन आहे, 20 रुपयात मिळतं. पण महत्वाचं काय, यामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स, गव्हर्नमेंटच्या स्कीम सगळ्यांबद्दल इत्थंभूत माहिती असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, यामधली भाषा सुद्धा खूप चांगली असते. मग तुम्ही योजना कुरुक्षेत्राचं रीडिंग केलेलं आहे का,
समजा या 4 दिवसांपैकी फक्त आजच तुम्ही रीडिंग केलं, इथे रीडिंग केलेलं नाहीये, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी केलेलं नाहीये, इथं मात्र तुम्ही इथं केलं नाही, आज तुम्हाला संडेला वेळ, तुम्ही इथं व्हिडिओ पाहितला, सो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय. काय असतं, आपण टेक्स्ट बुक वाचत बसतो, आपण रेफरन्सेस वाचत बसतो, पण आपल्याला हे माहित नाही की आपली जी परीक्षा आहे ही टेक्स्टबुक आणि रेफरन्सेसच्या बाहेर गेलेली आहे. मग त्यासाठी आपण काय करायला हवं, तर योजना कुरुक्षेत्र मॅगझिन आपण गो थ्रू केलंय का हे माहित असायला हवं. आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला योजना मॅगझिन आणि कुरुक्षेत्र मॅगझिनचे सुद्धा सेपरेट अनालिसिसचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते न चुकता पहा. मग स्पर्धा परीक्षा आता नवीन पद्धतीमध्ये आन्सर रायटिंगची झालेली आहे. आन्सर रायटिंग साठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनंट काय आहे, तर तो आहे इंग्लिश भाषा, मराठी भाषा किंवा तुमची लँग्वेज. मग तुमची लँग्वेज चांगली करण्यासाठी सगळ्यात मेन सोर्स काय आहे, तर प्रत्येक संपादकीय पानावरती पाठीमागे वाचकांचा पत्रव्यवहार असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, लेटर्स टू एडिटर म्हणतो. तुम्ही न चुकता प्रत्येकाने लेटर्स टू एडिटर वाचा. याच्या आधारावर तुमची भाषा खूप चांगली होईल. उत्तर काय लिहायचं तुम्हाला कळेल, हे तुमच्याकडनं चुकता कामा नये. सोबत तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनचे व्हिडिओ पाहिलेत का? त्या दिवशी जीएस समजा 3 तास अभ्यास झाला, ऑप्शनचा फक्त 1.5 तास अभ्यास झाला, सो तुम्ही टोटल अभ्यास 4.5 तासच केलेला आहे. आन्सर रायटिंग सगळं काउंट करून या ठिकाणी समजा तुमचा 10 तास अभ्यास झालाय. मग तुम्ही काय केलं, व्हिडिओ किती पाहिजे, सो हे तुम्ही ट्रॅक करायचं. आणि हे ट्रॅक झाल्यानंतर या ठिकाणी काय लक्षात घ्यायचंय, इथं पहा तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी तुम्ही ट्रॅक केल्यानंतर आम्ही या ठिकाणी काय केलंय, इथं दिलेलं आहे प्रॉब्लेम्स फेस्ड, तुम्हाला काय अडचणी आल्यात. मग लक्षात घ्या, तुमच्या पहिल्या आठवड्यातल्या अडचणी वेगळ्या असतील, दुसऱ्या मधल्या वेगळ्या असतील, तिसऱ्या मधल्या वेगळ्या असतील, करेक्ट आहे. आणि ज्यावेळेस तुमचा एनडीएल प्रिपरेशन, त्यावेळेस तुमच्या अडचणी वेगळ्या असतील. मग तुम्हाला तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम, तुम्हाला काय गोष्टी डिफिकल्ट हे तुम्हाला ट्रॅक करता यायला हवं. जसं की सुरुवातीला तुम्ही आला आणि तुम्हाला सर लक्षात राहत नाही, अभ्यास होत नाही, आकडेवारी समजत नाही, कन्सेप्ट कळत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वर्षभराच्या प्रिपरेशनच्या शेवटी याल, त्यावेळेस मात्र तुमच्या अडचणी काय असेल, सर नवीन इंट्रोडक्शन सुचत नाहीये, मी टॉपरच्या लिस्टमध्ये पण माझे मार्क्स त्याच्या वरती जात नाहीये, किंवा कधी कधी सर खूप फटीग येतो, काय करू, किंवा सर मी केस स्टडीज लिहितो पण मला काहीतरी युनिक केस स्टडी लिहायची आहे, ती केस स्टडी मला मिळत नाहीये. या सगळ्या अडचणी तुमच्या शेवटाकडे यायला हव्या, हे पक्क लक्षात घ्या. इथं लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःच्या अडचणी स्वतः शोधाव्या लागतील, जे तुम्हाला कुठून मिळणार आहे, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी मेंटरशिपच्या डायरीमध्ये मिळणार आहे. तुम्ही काहीतरी 2 महिन्यांनी अचानकच आले, सर मला खूप डाऊन वाटतंय, तुम्हाला डाऊन का वाटते याचं जर कारण शोधता येत नसेल, तर त्याला सोल्युशन मीच काय, जगातला कुणीही देऊ शकत नाही. मी तुम्हाला काहीतरी गाव गप्पा मारायच्या गप्पा, की तुम्ही आई वडिलांचे पैसे खर्च करून आला, तुम्ही खूप मोठे कष्ट करायला हवं, संघर्ष करायला हवं, असं करायला हवं, रक्ताचं पाणी करायला हवं, या सगळ्या गावभरच्या फापट पसाऱ्याने पोस्ट मिळत नाही. तुम्ही गावभरचा फापट पसारा ऐकत बसता, 5 वर्ष इथंच असता, पोस्ट फक्त एकाच गोष्टीवर मिळते, तुम्ही किती प्रोफेशनली या परीक्षेला ऍड्रेस करता. प्रोफेशनल ऍड्रेस करताना तुमच्या काय अडचणी आहेत, तुमचे काय लॅकुनाज आहेत, तुम्ही कुठं मागं पडताय, तुमचे स्ट्रॉंग एरियाज कोणते आहेत, तुम्ही या सगळ्यांना कसं ऍड्रेस करून पुढे जाऊ शकता, या एका गोष्टीच्या आधारावर तुमची पोस्ट मिळू शकते. इन्स्पिरेशनवर पोस्ट मिळत नाही, किंवा सर तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती चांगलं सांगता, तुम्ही किती चांगलं बोलता, सर तुम्हाला भेटल्यानंतर चांगलं वाटतं, या सगळ्या गोष्टींवरनं ट्रस्ट मी पोस्ट मिळत नाही. पोस्ट मिळवायची असेल तर तुम्ही तेवढे प्रोफेशनल असायला हवे. आणि जो व्यक्ती प्रोफेशनली प्रिपरेशन करतो तो इमोशनल कधीही नसतो. तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं कौतुक करताना, तो जो तुमचा शिक्षक आहे याचं कौतुक करताना तो किती चांगला आहे यापेक्षा याच्याकडचा कंटेंट किती चांगला आहे, कंटेंट परीक्षेला किती रिलिव्हंट आहे, यातनं परीक्षेला किती उतरू शकतं, या गोष्टीला जो व्यक्ती न्याय देऊ शकतो तो व्यक्ती पटकन पास होऊ शकतो. हे आम्ही पर्सनल मेंटरशिप मध्ये कव्हर करतो. त्यानंतर पुढचं महत्वाचं जे आहे या पर्टिक्युलर केसमध्ये, तर मॅजिक मोमेंटचे लेक्चर्स आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं मॅजिक मोमेंट आहे निबंधांचं मॅजिक मोमेंट, एस्सेचं मॅजिक मोमेंट. लक्षात घ्या, एस्सेला 250 मार्कांना वेटेज आहे. मागे मी तुम्हाला सांगितलं की एस्सेला आपल्याकडे काय आहे, कंपल्सरी एक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट कंपल्सरी आहे. मात्र या टेस्ट सोबत आणखीन एक गोष्ट काय आहे, तर 8 टाईपचे एस्से आहेत. 8 टाईपच्या एस्सेवरती 8 फॅकल्टीज वर्कशॉप घेतील. 8 फॅकल्टीज का घेतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक फॅकल्टीचा पर्स्पेक्टिव्ह कळेल, तुम्ही कोणत्या फॅकल्टीमध्ये कम्फर्टेबल आहात ते तुम्हाला कळेल, आणि त्याच्या आधारावर तुम्ही तुमचा टॉपिक सिलेक्ट करू शकता, एस्से रायटिंग चूज करू शकता. सो आन्सर रायटिंगची मॅजिक, एस्सेची मॅजिक मोमेंट आहे. दुसरं महत्वाचं आहे
कीवर्ड्स आणि त्याचे प्रकार, विश्लेषण करा, समालोचनात्मक विश्लेषण करा, मूल्यांकन करा, चर्चा, वर्णन, टिप्पणी, प्रमाण, समर्थन, स्पष्टीकरण, तपशील द्या, स्पष्ट करा. या शब्दांवरती 12 वर्कशॉप असणार आहेत. म्हणजे पहा, रोज आन्सर रायटिंग असणार आहे, दर 10 दिवसांनी आन्सर रायटिंग असणार आहे, मंथली आन्सर रायटिंग असणार आहे, प्रत्येक महिन्याच्या 15 आणि 30 तारखेला एस्से रायटिंग असणार आहे, एस्सेचं मॅजिक मोमेंट असणार आहे, आन्सर रायटिंगचं मॅजिक मोमेंट असणार आहे, सोबत 0th अटेम्प्ट असणार आहे. म्हणजे आयोगाच्या धर्तीवरती आयोगाच्या पॅटर्ननुसार आम्ही तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणार आहोत, जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे, जो मला तुम्हाला सांगावासा वाटतो, रोज द हिंदू अनालिसिस आणि DNA डेली न्यूज अनालिसिस सुद्धा या ठिकाणी क्लासकडनं तुम्हाला घेण्यात येईल, जे युट्यूबला फ्रीमध्ये असणार आहे. PYQ ची चर्चा असणार आहे. मराठीमध्ये रोज दुपारी 2 वाजता असतं, इंग्रजीमध्ये रोज संध्याकाळी 7 वाजता असतं. यामध्ये आम्ही UPSC प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन न चुकता डिस्कस करतो. युट्यूबला प्रत्येक महिन्याला जसं तुम्हाला सांगितलं, योजना आणि कुरुक्षेत्र मॅगझिनचं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही न चुकता युट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता की आम्ही जे डिस्कशन केलेलं आहे ते तुमच्या नक्की फायद्याचं पडणारं आहे. योजना मॅगझिन, कुरुक्षेत्र मॅगझिनचं अनालिसिस आहे. आता स्ट्रॅटेजी लेक्चर्स जे ऑलरेडी युट्यूबला मी टाकलेले, जे तुम्ही पाहितलेले असतील. युट्यूबला आम्ही भरभरून कंटेंट देतो. फक्त हा कंटेंट जोपर्यंत तुम्ही क्लासला येत नाही तोपर्यंत तुम्ही ऍड्रेस करू शकत नाही. आर्टिकलची एक सिरीज आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठी दोन्हीमध्ये सुद्धा ही आर्टिकलची सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या ज्या क्लास नोट्स आहेत, ज्या मी इथं ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना देतो, या सगळ्याच्या सगळ्या क्लास नोट्स तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होतील. फक्त तुम्हाला पोस्टल चार्जेस पाठवायचे. दुसरी गोष्ट काय की तुमचा पत्ता चांगला असायला हवा. खूप सगळे विद्यार्थी पत्ता चुकीचा देतात आणि चुकीचं परत सर आमच्याकडनं पत्ता चुकला, हे चालणार नाही. आता मी तुम्हाला क्लिअर करतो, तुम्ही पोस्टल ऍड्रेस देताना पोस्टल ऍड्रेस व्यवस्थित असायला हवा. आम्ही या ठिकाणाहून प्रॉम्प्टली तुम्हाला नोट्स आणि पुस्तकं सेंड करू, पण तुम्हाला ही काळजी घ्यायची की तुमचा पत्ता योग्य असायला हवा, पिनकोड योग्य असायला हवा, तुमचा फोन त्या ठिकाणी ऑन असायला हवा. क्लासच्या सगळ्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये घरपोच पोहोचविल्या जातील. क्लास नोट्ससाठी तुमच्याकडनं कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाहीत. क्लास नोट्स मध्ये तुम्हाला काय काय मिळणार? सगळ्यात पहिलं, सगळ्या सब्जेक्टच्या मराठीमधल्या क्लास नोट्स तर मिळणार आहेतच, पण यासोबत राज्यसेवा प्रिलिम्सचं विश्लेषण तुम्हाला क्लासकडनं मिळेल, जे आमचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक आहे. हे पाहिजे, राज्यसेवा प्रिलिम्स अनालिसिस पुस्तक आहे. यात आम्ही राज्यसेवेच्या सगळ्याच्या सगळ्या प्रिलिम्सच्या प्रश्नांचं अनालिसिस एका ठिकाणी दिलेले. जीएसचं अनालिसिस सुद्धा आहे, सीसॅटचं अनालिसिस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. यात तुमच्या लक्षात येत असेल की अनालिसिस करताना आम्ही काय केलंय, हा प्रश्न आहे, हे त्याचे पर्याय आहेत आणि त्याच्या उत्तरात सुद्धा आम्ही काय केलं, सगळं डिटेल्ड दिले. म्हणजे जर तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स अनालिसिस चांगल्या पद्धतीनं केलं तर मला पर्सनली वाटतं की तुमचा स्कोर न यायला काहीच अडचण नाहीये, तुमचा रिझल्ट यायला काहीच अडचण नाहीये. हे तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये घरपोच तुमच्या ऍड्रेसवर पोहोचविलं जाईल. त्यानंतर दुसरं महत्वाचं, या क्लास नोट्स आहेत. इथिक्सचं पुस्तक आहे, पॉलिटी आहे, अर्थव्यवस्था आहे, भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचं ज्ञानदीपचं पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्हाला क्लासकडनं मिळून जाणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यानंतर ज्ञानदीप प्रिलिम्सच्या सोयीनं यावर्षी आम्ही ठरवलं की क्लासच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माइंड मॅप फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून द्यायचे, फ्री ऑफ कॉस्ट. हे आमचे माइंड मॅप आहेत. अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, पॉलिटी, विज्ञान, प्राचीन मध्ययुगीन यायचं बाकी आहे, पर्यावरण यायचं बाकी आहे. हे सगळेच्या सगळे माइंड मॅप. आमचं म्हणणं आहे की तुमचा प्रिलिम्सचा नोट्स काढण्याचा वेळ शून्य व्हावा, तुम्हाला प्रिलिम्सचा सगळ्यात मेजर बेनिफिट व्हावं, त्या सोयीने सगळेच्या सगळे माइंड मॅप्स तुम्हाला क्लासकडनं फ्रीमध्ये मिळतील. माइंड मॅप मध्ये काय तुम्हाला दाखवतो तुमच्या लक्षात येईल. माइंड मॅप मध्ये आम्ही या पद्धतीने तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी सगळ्या गोष्टी ॲट वन प्लेस दिल्यात. माइंड मॅप जर तुमच्या हाती आलं तर प्रिलिम्सला नोट्स काढण्याची तुम्हाला 1% सुद्धा आवश्यकता नाहीये. बघा, हे सगळं मानवी पचन संस्था असेल, त्यानंतर दुसरं आहे हे आमचं इकॉनॉमिक्सचं माइंड मॅपचं पेज आहे, जे आम्ही दाखवलं की जलसिंचन, सिंचित क्षेत्र, एकूण क्षेत्र, सिंचनाचा आधार, हे सगळं हे इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर तुमच्या सायन्स मध्ये हे या पद्धतीने आम्ही दिलेले. गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये आढळलेला डेड झोन आतापर्यंत सर्वात मोठा 20,140 स्क्वेअर किलोमीटरचा असू शकतो, हे पर्यावरणाचं आहे. महाराष्ट्र भूगोलाबद्दलचा आमचं माइंड मॅप काय सांगतं तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळ 1, 2, 3, 4, 5, 6 तुम्हाला ऍट वन प्लेस सगळं दिसतंय. वाघांची संख्या ऑफिशियल आकडा आहे, क्षेत्रफळ, प्रत्येकाचं क्षेत्रफळ, कोणते जिल्हे येतात, स्थापना केव्हा झाली, हे सगळं ऍट वन प्लेस तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि यासोबत हिस्ट्रीचा जो आमचा माइंड मॅप आहे त्यात पहा, समजा राजाराम मोहन राय बद्दल तर जे डिटेल दिले
त्यांनी काय केलेलं आहे, सन्मान काय आहे, वर्तमानपत्र कोणती होती, त्यांचं कार्य काय, हे सगळं ॲट वन प्लेस, हे सगळेच्या सगळे माइंड मॅप तुम्हाला घरपोच मिळतील, ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना. चालेल, तर इथपर्यंत ह्या बॅचची माहिती होती. परत एकदा सांगतो, जर तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणत्या नंबरला कॉल करायचा आहे, मी नंबर सांगतो. 90 11 66 10 20 या नंबरला कॉल करू शकता, किंवा 88 06 277 677 या नंबरला कॉल करू शकता. मी तुम्हाला सांगेल प्रिफरेबली याच नंबरला कॉल करा, जो तुम्हाला चांगल्या पद्धतीने गोष्टी ऍड्रेस करून देणार आहे. आणखीन तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट टाकू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळी त्या ठिकाणी मिळतील, किंवा या 2 नंबरला कॉल करून तुमचे डाऊट तुम्ही नक्की ऍड्रेस करू शकता. येणाऱ्या बॅचसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमची वाट बघत आहे. मी स्वतः महेश शिंदे MPSCच्या बॅचला इथिक्स हा विषय शिकवतो. थँक्यू.